मागील भागात आपण नारळ पिकाच्या विविध जातींविषयी महत्वाची माहिती जाणून घेतली. या भागात आपण आणखी काही महत्वाच्या जातींविषयी आणि त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. देवाची करणी आणि नारळात पाणी असं आपण नेहमी म्हणतो. नारळाला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं. अशा या बहुगुणी नारळाविषयी डॉक्टर किरण मालशे यांनी खूप सुंदर माहिती दिली. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे, रत्नागिरी इथे डॉक्टर किरण मालशे हे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. 7 दशकांहून अधिक काळ नारळ पिकावर संशोधन करणारं हे केंद्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली आलं आणि गेली अनेक वर्ष नारळाच्या जाती, त्याचं वर्गीकरण, पीक सुधार, लागवड तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर काम करत आहे. नारळाचं पीक हे बागायती आणि बहुवार्षिक पीक असं म्हटलं जातं. अतिशय उपयुक्त अशा या नारळाच्या विविध जाती आहेत. उंच, बुटकी किंवा ठेंगू आणि संकरित अशा या मुख्य जाती असलेल्या नारळ पिकाचं त्याद्वारे अनेक प्रकारात वर्गीकरण केलं जातं. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे, रत्नागिरी या संशोधन केंद्राची स्थापना 1 जुलै 1955 रोजी झाली आणि अविरत 71 वर्ष हे संशोधन केंद्र नारळ आणि मसाला पिकावरती संशोधन विस्ताराचं काम करत आहे. 1972 मध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली आणि या संशोधन केंद्राचं नियंत्रण विद्यापीठामध्ये गेलं. या संशोधन केंद्रावरती नारळामध्ये पीक सुधार, पीक व्यवस्थापन आणि पीक संरक्षण या 3 घटकांवर ते काम करतं. पीक संरक्षण, पीक विकास आणि लागवड पद्धती असेल किंवा तंत्रज्ञान विकास असेल याच्याविषयी आपण काम करतो. आज आपण नारळाच्या वेगवेगळ्या जाती, त्याचे प्रकार, त्याचं वर्गीकरण याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. उंच जातीचं वैशिष्ट्य म्हणजे 5 ते 7 वर्षांमध्ये उत्पादनाची हमी तसंच पिकाचा कणखरपणा. 2025 मध्ये निवड पद्धतीने विकसित केलेली केरा केरळम ही जात याच प्रकारात मोडणारी आणि उत्पादनामध्ये सातत्य आणि नियमितपणा असणारी अशी. नारळाच्या उंच जाती या वर्गातील अजून एक जात केरा केरळम ही जात सेंट्रल प्लांटेशन क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट कासारगोड इथे WCT म्हणजे उंच वर्गातील वाणामधून निवड पद्धतीने विकसित केलेली जात आहे. ही जात 2025 मध्ये आपल्या भागामध्ये लागवडीला शिफारस केली आहे. नारळाच्या WCT किंवा उंच वर्गातील जातींपैकी ही निवड पद्धतीने विकसित केलेली जात आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ही जात उंच वर्गातली असल्यामुळे 6व्या-7व्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरुवात होते. या जातीची फळं ही मध्यम आकाराची, साधारणपणे सोललेला नारळ हा 550 ते 600 ग्रॅमचा राहतो आणि 119 ते 130 नारळ प्रति माड इतके उत्पादन देण्याची क्षमता. त्यामुळे ही जातसुद्धा एक पर्यायी जात म्हणून आपल्या भागामध्ये लागवडीला योग्य जात आहे. अशा या उंच जाती हा आपल्याला शाश्वत उत्पादन देण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरत असतात. आज अशा जातींची योग्य पद्धतीने लागवड आज आपल्याकडे केली पाहिजे. कणखरपणा, अधिक उत्पादन क्षमता या गुणवैशिष्ट्यांमुळे तामिळनाडू, ओरिसा यासारख्या ठिकाणी लागवड केली जाणारी नारळाची जात म्हणजे ECT अर्थात ईस्ट कोस्ट टॉल. उंच वर्गातील अजून एक जात ECT ईस्ट कोस्ट टॉल. जसं आपण WCT बघितली म्हणजे वेस्ट कोस्ट टॉल,
तसंच ई-सी-टी म्हणजे ईस्ट कोस्ट ऑल, जशी डब्ल्यू-सी-टी तशी ई-सी-टी म्हणजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा ह्या भागामध्ये येणारी ही उंच वर्गातील जात आहे. ही जातसुद्धा एक चांगली कणखर जात आहे. या जातीपासून साधारणपणे फळं ही आकाराने मध्यम ते मोठ्या आकाराची आहेत. साधारणपणे 110 ते 170-80 पर्यंत ह्या फळाचं उत्पादन मिळतं. तेलाचं प्रमाण हे 68 ते 70% आहे आणि ही जात आपल्याकडे संकरीकरण करण्यासाठी वापरली जाते. लागवड करण्यासाठी सुद्धा ही योग्य एक जात आहे. पण एक व्यापारी तत्त्वावरती विचार केला तर उंच जातीचं एक संमिश्र पद्धतीने जर लागवड असेल, तर या जातीची विचार करायला हरकत नाही. संकरीकरणामध्ये या जातीचा वापर केला जातो. उंच वर्गातील नारळ जातींची सविस्तर माहिती देत असताना डॉक्टर किरण मालशे यांनी WCT या सर्वांग सुंदर जातीविषयी तितकीच अप्रतिम माहिती दिली. नारळाचे उंच या वर्गातील आणि प्रसिद्ध जात की ज्याला मागणी आहे आणि पारंपरिक आपल्याकडे लागवड आहे, अशी ती जात म्हणजे WCT अर्थात बाणवली जात. वर्षानुवर्षे आपल्या भागामध्ये ह्या बाणवली जातीची लागवड करण्यात येते. या जातीची वैशिष्ट्य म्हणजे ह्या जातीपासून आपल्याला साधारणपणे 90 पासून 200-250 फळं इतकी उत्पादन क्षमता या जातीची आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला वैविध्यता दिसून येते. त्याचा आकार, रंग याच्यामध्ये आपण वेगवेगळापणा बघू शकतो. काही फळं असतात पिवळसर रंगाची, हिरवट रंगाची, काही लांब, काही गोल, काही नारंगी रंगाची, अशी विविधता आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. आणि ही जातसुद्धा आपल्या भागामध्ये लागवड करण्यासाठी 2007 मध्ये प्रसारित करण्यात आली. बाणवली जात उंच वर्गातील असल्यामुळे 6व्या-7व्या वर्षापासून याच्यावर फलधारणा सुरू होते. आयुष्यमान बघितलं तर 80 वर्षापेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न देणाऱ्या आज बागा आपल्या भागामध्ये दिसून येत आहेत. सरासरी 90 फळांपासून 200-250 पर्यंत सुद्धा फळं देणारी ही जात आहे. फळामध्ये खोबऱ्याचं प्रमाण बघितलं 140 ते 200 ग्रॅमपर्यंत दिसून येतं. तेलाचं प्रमाण 63 ते 68% पर्यंत आहे. आणि एक सर्वसाधारण दृष्टीने विचार केला तर सर्वांग सुंदर अशी जात आपण त्याला म्हणता येऊ शकते. आयुष्यमान बघितलं तर 80 वर्षापेक्षा सुद्धा जुन्या बागा आपल्या भागामध्ये दिसून येतात. अशी ही बाणवली जात आपल्याकडची एक प्रमुख आणि प्रसिद्ध जात आहे. उंच आणि बुटक्या जातींबरोबरच उपयुक्त अशी जात म्हणजे संकरित जात. पाण्याचा गोडवा जपणारी आणि व्यापारी तत्वावर लागवड करता येऊ शकणारी चंद्रसंकरा ही संकरित जात कशी लाभदायक आहे याविषयी डॉक्टर मालशे यांनी मोलाची माहिती दिली. नारळाच्या काही संकरित जाती आहेत. त्यातली एक ही संकरित जात चंद्रसंकरा किंवा त्याला DT असं म्हटलं जातं. चौघाट ऑरेंज डॉर्फ आणि WCT किंवा बाणवली या जातींचं संकर करून ही जात विकसित केली आहे. 5.5 ते 6 वर्षामध्ये हे जात ही किंवा ह्याचे नारळ हे फलधारणेला तयार होतात. संकरित जात असल्यामुळे याचं उत्पादनसुद्धा आपल्याला खूप मिळतं. म्हणजे साधारणपणे 150 ते पावणे 200 फळं प्रतिवर्षी आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे काय? तर ही जात संकरित असल्यामुळे अधिक उत्पन्न देतेच. पण शहाळ्यासाठी किंवा खोबऱ्यासाठी एक चांगली जात आहे. शहाळ्याचं म्हटलं तर त्याच्यामधील पाण्याचं प्रमाण हे अधिक म्हणजे 350 ते 400 मिलीपर्यंत राहतं. पाण्यामध्ये गोडवाही चांगल्या प्रकारे असतो आणि दोन्ही उपयोगाकरता म्हणजे खोबऱ्यासाठी तसेच शहाळ्यासाठी आपण ह्या जातीची लागवड करू शकतो. एक संकरित जात, अधिक उत्पादन देणारी जात म्हणून आपण एक व्यापारी तत्वावरती या जातीची लागवड करू शकतो. ही जात आपल्या भागामध्ये किंवा कोकणामध्ये, महाराष्ट्रात लागवडीसाठी ही विद्यापीठाने शिफारस केलेली जात आहे. 5 ते 6 वर्षांमध्ये फळधारणा होऊन घोसाने वर्षाला 150 ते 200 फळं देणारी TD म्हणजेच केर संकरा ही जात, ही सुद्धा संकरित जातींमधली आणखी एक उपयुक्त जात. नारळाची एक महत्त्वाची संकरित जात TD किंवा आपण त्याला केरसंकरा असं म्हणतो. WCT आणि COD म्हणजे बाणवली आणि ऑरेंज डॉर्फ या जातींचा संकर करून ही तयार केलेली जात आहे. आता या जातीकडे तुम्ही किंवा फळाकडे बघितलं तर ही घोसाने लागणारी जात आहे. संकरित जात असल्यामुळे त्याचे उत्पादन देण्याची क्षमता ही जास्त आहे आणि या जातीपासून आपल्याला परत 150 ते 200 पर्यंत फळं प्रतिवर्षी आपण घेऊ शकतो.
5.5 ते 6 वर्षामध्ये याच्यामध्ये फलधारणा सुरुवात होते. या नारळामध्ये साधारणपणे 140 ते 160-65 ग्रॅमपर्यंत आपल्याला खोबरं मिळतं. खोबऱ्यामध्ये 68% पर्यंत तेलाचं प्रमाण राहतं आणि एक अधिक उत्पादन देणारी, अधिक उत्पादनक्षम अशी संकरित जात आपण आपल्या भागामध्ये लागवडीसाठी शिफारस केलेली आहे आणि ह्या जातीचा सुद्धा विस्तार किंवा क्षेत्रविस्तार हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती झालेला दिसून येतोय. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी सजलेल्या या जाती लाभदायक आहेतच आणि त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावणाऱ्या देखील. कोकण भाटे कोकोनट हायब्रिड या संकरित जातीची वैशिष्ट्ये तर अप्रतिमच. नारळाची अजून एक संकरित जात की जी D-T या वर्गातली आहे. ही जात प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे 2007 मध्ये प्रसारित करण्यात आली. GBGD ह्या बुटक्या जातीचा ECT या उंच जातीशी संकर करून ही D-T या वर्गातली जात विकसित केली. नाव आहे कोकण भाटे कोकोनट हायब्रिड 1. आता या जातीचे वैशिष्ट्य काय ते आपण बघूया. ही DT वर्गातली जात असल्यामुळे साधारणपणे 5व्या वर्षापासून याच्यामध्ये फलधारणा सुरू होते. उत्पन्नाचा विचार केला तर 122 ते 150 इतकी फळं प्रतिवर्षी त्यापासून आपल्याला उत्पादन घेता येतात. फळांचा आकार हा मध्यम आकाराचा आहे. फळं त्याच्यामध्ये साधारणपणे 165 ते 175 ग्रॅम खोबरं असतं आणि 67 ते 68% या जातीमध्ये तेलाचं प्रमाण आहे. ही जात आपल्या कोकणात तसेच महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी ही प्रसारित करण्यात आलेली आहे. नारळ या बहुगुणी पिकांच्या विविध जातींची माहिती डॉक्टर किरण मालशे यांनी अगदी सविस्तरपणे तर दिलीच, पण त्याचबरोबर निवड केलेल्या जातींची खरेदी कुठून करावी, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करत असतानाच वाहतुकीचा भाग देखील तितकाच महत्त्वाचा असून दुर्लक्षित करून चालणार नाही हेही आवर्जून सांगितलं. दुसरं महत्त्वाचे म्हणजे ज्या जातीची आपण निवड केली आहे, त्या जातीचीच रोपं ही खात्रीशीर रोपवाटिका म्हणजे विद्यापीठाची रोपवाटिका आहे, संशोधन केंद्रावरची रोपवाटिका आहे, शासकीय रोपवाटिका आहे, यामधूनच खरेदी करणं अपेक्षित आहे किंवा शासनमान्य रोपवाटिकेतूनच खरेदी करणं गरजेचं आहे. आता रोपांची निवड करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी केली पाहिजे. जी आपण रोपं खरेदी करतोय त्याची योग्य पावती आपण घेऊन ती जपून ठेवली पाहिजे. रोपं निवडताना सुद्धा रोपवाटिकेमध्ये आपण ती प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली पाहिजे, की त्या रोपाचं वय साधारणपणे 12 ते 18 महिने वयाचं असलं पाहिजे. ती रोपं ही कणखर असली पाहिजेत. त्या रोपांचा बुंधा हा चांगला जाड असला पाहिजे. कमीत कमी 4 ते 6 पानं त्या रोपावरती असली पाहिजेत आणि मुख्य म्हणजे ती रोपं ही निरोगी असली पाहिजेत. आता हे आपण निवड करतो, ती लावण्यासाठी घेऊन जातो, त्यामुळे त्याची वाहतूकही योग्य पद्धतीने आपल्या बागेपर्यंत केली पाहिजेत. आपण संकरित जातीचा विचार करतो, तेव्हा संकरित रोपांपासून आपण किंवा त्या संकरित झाडांपासून नवीन रोपांची निर्मिती करत नाही, तर त्याच्यासाठी संकरीकरण हे या संशोधन केंद्रावरती केलं जातं आणि अशा संकरित पद्धतीने त्याचं बियाणं तयार करून त्या बियाण्याची रोपं तयार केली जातात. म्हणजे DT, TD अशी काही ज्या संकरित जाती आहेत, त्याची रोपं ही शास्त्रोक्त पद्धतीने ह्या संशोधन केंद्रावरती केली जातात. त्याचीच लागवड जर आपल्याला संकरित रोपांसाठी करायची असेल तर केली पाहिजे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण लागवड करतोय त्याच्यामध्ये योग्य अंतर हे राखलं पाहिजे. म्हणजे कमीत कमी जातींचा विचार करताना ते अंतर कसं आहे तेही विचार केला पाहिजे. म्हणजे ज्या उंच जाती आहेत किंवा संकरित जाती आहेत ते लागवड करताना 7.5 बाय 7.5 मीटर किंवा 25 फूट बाय 25 फूट अंतरावरती त्याची लागवड केली पाहिजे. बुटक्या जाती असतील तर 6 मीटर बाय 6 मीटरवरती आपण लागवड करू शकतो किंवा बांधावरती असेल, रस्त्याच्या कडेला असेल, कालव्याच्या बाजूला असेल तरीसुद्धा आपल्याला एक 6-7 मीटरवरती लागवड करणं शक्य आहे. पण योग्य अंतरावरती लागवड करणं हे बंधनकारकच आहे. आणि जातीची निवड आहे किंवा लागवडीचं तंत्र आहे, याविषयी जरी तुम्हाला आपल्याला माहिती हवी असेल, रोपांची उपलब्धता याच्याविषयी जरी माहिती हवी असेल, तरी तुम्ही या संशोधन केंद्राशी संपर्क साधा. या केंद्रावरती ही माहिती आपल्याला उपलब्ध होईल. त्या रोपांची उपलब्धता या ठिकाणी समजू शकेल. तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या
विद्यापीठाशी जरी संपर्क केला किंवा उद्यान विद्या विभागाशी जरी संपर्क केला तरीसुद्धा नारळाची परिपूर्ण माहिती आज आपल्याला मिळू शकते. धन्यवाद. नारळाच्या जाती, त्यांची निवड, लागवड, तंत्रज्ञान वगैरे गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी विद्यापीठाशी अवश्य संपर्क साधा, असं आवाहन डॉक्टर किरण मालशे यांनी केलं आणि यशस्वी उद्योजक आणि विकसित भारत यांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याचा मार्ग देखील सहजच सापडला.